नुकत्याच 2025च्या विधानसभेचं आपण कव्हरेज पाहिलं. त्याच्यामध्ये सगळे आमदार म्हणजे अतिशय खालच्या पातळीला उतरले. कोणी मारामारी करते, तर कोणी पत्ते खेळते. तर त्यातच देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं स्टेटमेंट आलं, की जनता म्हणते आमदार माजलेत. तर हे लोकं बाकीच्या प्रशासकीय यंत्रणेला ताब्यात ठेवण्यासाठी हक्कभंग प्रोसेस करतात. म्हणजे ती तशा प्रकारची कारवाई करतात. तर आज असं वाटतं का, की या आमदारावर सुद्धा हक्कभंग दाखल झाला पाहिजे? त्यापेक्षाही गंभीर बाब अशी झाली की चौकटीच्या आतमध्ये ते प्रश्नांचा पाठपुरावा करून जनतेला न्याय द्यायचा, आणि ह्या दोन्ही गोष्टी लोक पाहत राहतात. पण देवेंद्रजी फडणवीस जे बोलले ते एकदम सत्य आहे की हक्कभंग दाखल करणारे लोकच आता हक्कभंगाचे मानकरी आहेत. रमी खेळण्यापासून तर भांडणापर्यंत, एकमेकावरच्या आरोपापर्यंत. आणि काय झालं की सगळे पक्ष फोडून जे सरकार बनलं, त्या सरकारची पंचायत अशी झाली तर नैतिकता नावाची विषय शिल्लक राहिलेला नाही. आणि नैतिकतेशिवाय राजकारण कितीही बदललं, कितीही धर्माचं राजकारण आलं, कितीही गुंडागर्दीचं राजकारण आलं, तरी राजकारण तुम्हाला या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि तुमची नैतिकता याच्या आधारावरच चालवावं लागतं. त्यामुळे यांचं वागणं अत्यंत घृणास्पद आणि चुकीचं आहे. आणि महाराष्ट्रातली संपूर्ण जनता, आपण दिलेले लोकप्रतिनिधी हे अशा प्रकारचे वागतात याची लाज त्या लोकांना आता वाटते, पण यांना वाटत नाही. मेहकर नगर परिषद ही महाविकास आघाडीची राहील का? त्याच्यामध्ये सुद्धा काही अशा प्रकारचं दिसायला मिळेल?